भरपूर लोकांनी मला एंगेजमेंट किंवा लग्नाचे फोटोसुद्धा मागितलेत, जे की मी आतापर्यंत शेअर नाही केले कारण ते फोटो माझ्याकडेच नाही आहेत. दिसायलाच बघा काय भारी दिसतीये, म्हणजे ती बघूनच अशी खाण्याची इच्छा झाली आहे ना, टेस्टी एकदम. ब्लॅकमेल कर आता लयच रडायला लागल्यावर काय करा. मला जायचं म्हणून लोळायच लागली खाली गाता. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज तुम्ही म्हणाल की आज एकदम कसं काय नटून थटून तो एकदम व्लॉगची सुरुवात करते. तर आज मला एक शूट करायचं होतं, त्यासाठी मी अशी रेडी झाली आहे आणि म्हटलं चला आता व्लॉग पण स्टार्ट करते. आणि लवकरच तो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल किंवा या अगोदरच्या ह्या व्हिडिओच्या पहिलेच तुम्ही कदाचित बघितलासुद्धा असेल. सो कसा वाटला माझा हा लुक ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. ही जी साडी आहे ना तर ती माझ्या एंगेजमेंटची साडी आहे आणि भरपूर लोकांनी मला एंगेजमेंट किंवा लग्नाचे फोटोसुद्धा मागितलेत, जे की मी आतापर्यंत शेअर नाही केले कारण ते फोटो माझ्याकडेच नाही आहेत. आमचं लग्न झालं होतं लॉकडाऊनमध्ये आणि त्याच्यामुळे मग अल्बम वगैरे तर असं काही नाही आहे. फोटोज आहेत ते मी कधीतरी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. बाकी कमेंट करून नक्की सांगा हा लुक कसा वाटला ते. आणि आता हे मी सगळं गेटअप जे आहे माझं तर ते सगळं काढून ठेवणार, कारण मला एकदम अनकम्फर्टेबल होतं अशा लुकमध्ये. मला जास्त वेळ काही मेकअप आवडत नाही चेहऱ्यावरती ठेवायला, त्यामुळे मग मी काही तो ठेवत नाही. बाकी सगळं काय काय होईल हे सगळं व्लॉगमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे. सो असंच कंटिन्यू करा. फ्रेश झाली आहे. खूप वेळ चेहऱ्यावरती मेकअप नको वाटतो, पण तरी सुद्धा जर टापटीप दिसावं असं वाटत असेल तर मग मी एखादं टिंटेड मॉइश्चरायझर लावते, जेणेकरून जरा फ्रेश वाटतं. म्हणजे टापटीप पण दिसतो आपण आणि खूप काहीतरी चेहऱ्यावरती मेकअप आहे असं पण जाणवत नाही. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. सकाळपासून कंटिन्यू झिम 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 चालू आहे आणि मग काहीतरी चमचमीत चटपटीत असं खायची इच्छा होते. आणि त्याला आम्हाला खायचं तर जास्तच वेळ, त्याच्यामुळे मग दोघांनाही, त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आता काहीतरी मस्त चटपटीत बनवूया. त्या अगोदर दुपारी सगळं किचन ओटा वगैरे तसंच ठेवलं होतं आवरायचं, कारण मला ते अर्जंट होतं थोडंसं नेहमीप्रमाणेच. मग ते बनवत बसले. सो ते पहिलं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग पटकन काहीतरी चमचमीत चटपटीत तसं बनवूयात. तर आज आमचा भेळ बनवायचा प्लॅन आहे. कशी होते ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज मी भेळ बनवणार होते पण नाही, यांना यांच्या हातची भेळ बनवायची आहे मस्त अशी. ते भारी भेळ बनवतात. बस नाही बस लिमिटेडच बनवा, रात्री आपल्याला जेवण पण करायचं आहे. बस ते फरसाण पण जाईल ना परत. हा ना, असं बारीक मस्त आंबट गोड फरसाण पाहिजे. आणि याच्यामध्ये काय काय टाकले असं पण खायला छान लागतो. सुकी भेळ ना. हे टाकायचं चाट मसाला थोडा. हे मी मिक्सर बनवलेलं आता. काय बनवले पण त्याच्यात ते सांगा ना. हे सिक्रेट रेसिपी आहे. कोथिंबीर टाकली, मीठ, कोथिंबीर, मिरची. पुदिना नाहीये ना आपल्याकडे, नाहीतर ते मस्त पुदिनाची चटणी पाणी टाकून झालं असतं. भारी लागतं पण याने पण. तुम्ही एकदम झणझणीत करणार दिसताय. ग्रीन वाटते, म्हणजे जास्त तिखट पण नाही, कारण आपले मिरची आहेत ना जास्त तिखट नाही. मोठे मिरची ते टाकू ना बाकी. ए पिल्लू. आणि त्याच्यानंतर जाते आता इथे गोड चटणी. खूप गोड नका करू हा, थोडी कमीच करा बास. गोड नसते, पाणीच नव्हतं किती. पण ते गोड नाही चांगले लागत, थोडी आंबट गोड तिखट असं चांगलं लागतं ना. त्याच्यानंतर इथे टोमॅटो आणि कांदा गेला रेडी. चला हे मिक्सचर एकदम भारी. हा छोटं पडते ना. आणि भेळ दिसताना चांगली भारी दिसतीये ना, ती टेस्टी पण तेवढीच होणार आहे. मी जरा टेस्ट करून बघू. लय भारी झाली आहे. तुमची
अशी तिखट झाली बघा. कोणाचं काय आणि कोणाचं काय हे. तिला कडेवर घेतलं, तिला फोन पाहिजे. मस्त झाली भेळ एकदम परफेक्ट, एकदम सिंपल आणि एकदम टेस्टी रेसिपी. आतापर्यंतच्या सगळ्यात रेसिपीमध्ये बेस्ट रेसिपी. तुम्हाला एकदम ठेल्यावाल्याचा फील येतोय का? कारण तुमचं ते टाकणं हे बघून ज्ञानू एकदा म्हणली होती की दाजी तुम्ही ना गाड्या चालू करा, तुम्ही लय भारी भेळ बनवता. ज्ञानूला लय आवडली त्यांच्या हातची भेळ. दिसायलाच बघा काय भारी दिसतीये, म्हणजे ती बघूनच अशी खाण्याची इच्छा झाली आहे ना. टेस्टी एकदम मस्त. असली खतरनाक भेळ झाली होती ना, म्हणजे मी विकत बाहेर कधी अशी खाल्लीच नाही. जेव्हा पण खाते मी यांच्या हातचीच अशी एवढी भारी भेळ खाते. ते खरंच खूप भारी भेळ बनवतात आणि एकदम सिंपल. बघितलं तुम्ही काहीच. हो गॅस चालूच ठेवला तुम्ही. हो म्हटलं ना, एक काम सांगितलं ना ते वाढीव काम ठेवलं, चालू होता कमी होता गॅस. ठीक आहे चला, पण मला मस्त भेळ आयती भेळ खायला भेटली. कितीतरी दिवसातून मस्त असं आयतं भारी वाटलं. सो आता बाकीचा जो काही पसार आहे ना तो मी आवरून घेते आणि त्यानंतर मग भेटू आपण. झालं का नाही का वरून सामान सगळं चाललंय. म्हणून काय उसरून देऊ नका. ते पण घेऊन जाणार आहे. मला तेच कळत नाहीये. अगं तिचे फक्त टी शर्ट्स घेऊन जा आणि पॅन्ट्स, बाकी काही नेऊ नको. जीन्स वगैरे असलं. लंगोट घेऊन जा, दुपटे धापटे जे काही. तिच्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तर ह्यांना सांगितलंच नाही. आम्ही चाललोय आईकडे. अचानक काय भरपूर दिवसाचं प्लॅनिंग आहे, पण जायचं नाही जायचं ह्याच्यावरती राहिलं होतं. नाही तर जमा होतं पण अचानक कालपर्यंत ना इमोशनल ब्लॅकमेल करून मी काय लयच रडायला लागल्यावर काय करावं. मला जायचं म्हणून लोळायच लागली खाली का. माझी जायची इच्छा काय आहे तुम्हाला माहिती आहे ना, कशामुळे येते. मी आता तिथे गेल्यानंतर सगळ्यांना दाखवणार नेमकं मला कशामुळे जायचंय. आणि ज्ञानूची डिलिव्हरी आता आली आहे, तिला 9वा महिना स्टार्ट झालाय, त्याच्यामुळे मग ती जाणार आहे. मग म्हटलं आता तिच्यासोबत आपण जाऊ, कारण आतापर्यंत असं माझं चाललं होतं की डिलिव्हरी झाली की आपण जाऊ नाही का, लगेचच बेबी बघण्यासाठी घ्यायचं. पण मग आई त्या दिवशी मध्येच काय म्हणली की ते पिलूचं जावं नाही काढलेले आणि त्याच्यामुळे मग लगेच यायला तुला जमत नाही, म्हणजे 6वा महिना किंवा 12 दिवस असं काहीतरी. म्हटलं जाऊ दे मग आता जाते. कारण आत्ता किती दिवस, आत्ताचा 1.25 महिना आणि त्याच्यानंतर पुढे जर 6वा महिना म्हटलं तर 2.5 महिने होतात. मला काय तोपर्यंत दम नाही निघणार, त्याच्यापेक्षा म्हणलं चल मी जाऊन येते एकदा. त्याच्यामुळे मग ही सगळी पॅकिंग चालली. आणि आता हे माझ्या साईडला काढून ठेवले होते कपडे, पण पिल्लीच्या आता 4-5 दिवसासाठी जायचंय. कसं बघते एवढी थापी रचली का 4-5 ड्रेस होते आणि पिलूच्या छोट्या छोट्या गोष्टी. म्हटलं तर ते सगळं पॅक करू. ते सगळं ते डायपर्स पण घेऊन जा. हा हे वॉशेबल ना, आणि पावसामुळे वाळत नाही तो त्याच्यामुळे. तिकडे पाऊस आहे का? तिकडे आहे का पाऊस? आज तर नाही पडला म्हणत होती आई. मग आता बघूया. आज मी एवढी थकले होते मग अशा नाही का ते मेकअप वगैरे दाखवला आणि भयंकर म्हणजे पायाने एवढे दुखत होते. आता कसं आता उरला सांगलाय म्हणून आता जेवण पण बाकी असून थोडं अगोदर भरून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करूयात. काय होतंय तिला पण झोप आली काय की परत? झोप नाही आली तिला, खेळायचंय तिला, खेळायला दिसत नाही ना काय, ते हातात येत नाही. आमचं बघताय हे सगळीकडे काय झालंय. काय 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 म्हणते बघितली, उंटासारखी अशी मान करते. आणि हे कशामुळे बॅग भरताय? मी बॅग भरत होते तर मला काय म्हणले, छोटी बॅग मध्ये बघ मी कसं बसून दाखवतो. मी म्हणत होते मला मोठी बॅग पाहिजे. आता तिथे बघा हे नको नेऊ ते नको नेऊ. माझे कपडे सगळे इथे काढून टाकलेत त्यांनी आणि जेवढे पाहिजे तेवढेच मोजून मला देतात, तेवढेच कपडे न्यायचे म्हणून. एवढेच नाही म्हणून नाही, एवढे नाही असं सांगितलं. हा आणि मी म्हणलं मला तिथे जर बाहेर जायचं असेल तर मी काय, मला तिथे जर बाहेर जायचं असेल तर मी काय घालू, तो तुमचा बाहेर जायचं नाही तर मला म्हणतात बाहेरच नाही जायचं, तिथे काय काम आहे बाहेर जायला. नाही टॉवेल घेऊन जाते, नॅपकिन तिथे कशाला बाहेर जायचं म्हणतात. दुसरं काय पटपट झालं ना ते पर्स मध्ये द्या माझ्या. काय होतं बाहेर नाही गेलं? बाहेर गेलं तर मी म्हणलं ना मला हेअरचं करून घ्यायचंय. मग हेअरचं करून घ्यायचं तुला.
सांगा ना काय करू. घे ना, हेअर ट्रीटमेंट करायची आहे मला. कर म्हणलं तुला. तुम्ही मध्येच म्हणता नका करू, तुम्ही मनातून नाही म्हणते कर म्हणून. त्या पॅन्ट्स पण घ्यायच्या. असं कधीच होत नाही मनातून. झालं का रेडी निघायचं का आता उद्या सकाळी. उद्या उठायचं किती वाजता? तुला जेव्हा उठ वाटेल तेव्हा उठव. 5 वाजता आपण निघू. 5:15 ला. मग मला बरोबर 4:45 ला उठव. बॅग आता ठेवायची का सकाळी? सकाळीच. मी नाही आता जाऊ शकत एका बॅगसाठी पावसात. मागच्या वेळेस कसं आदल्या दिवशीच ठेवली आणि लगेच गेलो आपण. मागच्या वेळेस सामान जास्त होतं. तुला तो हे नाहीच आहे ना, स्टँड नाहीच आहे ना? हो, तो तर माझा सखा सोबती. ते लक्षात ठेव, पण ते त्याच्या जवळ ठेव म्हणजे लक्षात. तोच राहिलाय असं होतं डोक्यामध्ये, ते आणि तेवढं चार्जर राहिले माझं. पण ह्यावेळेस भरपूर छोट्या बॅग मध्ये झालंय. म्हणजे याचा अर्थ काहीतरी विसरले माझ्याकडून. एवढं छोट्या बॅग मध्ये माझं कधी होऊच शकत नाही. काहीच विसरलेलं नाहीये. चालेल, चला जेवण वगैरे झालंय आमचं आणि ऑलमोस्ट किती 11 वाजले असतील आता. 11:30. बापरे. तर झोपायलाच 12-12:30 वाजणार, कारण पिलूचं पण चाललंय थोडंफार. नेक्स्ट ब्लॉग आता तुम्हाला आईकडचे बघायला मिळणार. महत्वाचं म्हणजे सगळेजण खुश असतात एकदम. आईला बघितलं की सगळ्यांना भारी वाटतं व्हिडिओ मध्ये. आणि अजून जास्त अजून काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे उद्या तुम्हाला. उद्याच का? येस, आम्ही उद्याच जाणार ना. कारण आणि अजून एक गोष्ट, उद्या आपले 1 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होणार. नाही झाले तर होणार. मंडेला 1 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होणार. कारण किती राहिले? 200-300 राहिलेत ना काहीतरी. होतील ना मग तेवढे एका दिवसामध्ये? होऊन जातील आरामात. मला तर असं वाटलं होतं काल किती 700 का 800 बाकी होते ना. 800 बाकी होते. 800 बाकी होते. मला असं वाटलं होतं की आज होऊन जातील. मंडेला नाही, संडेलाच होऊन जातील आपले 1 लाख. बघूयात. मला असं वाटलं होतं की आजच होतील, म्हणजे सॅटर्डेला होतील, पण नाही झाले. ठीक आहे, असं उद्या होतील. आणि बरेच जणांनी मला कॉंग्रॅच्युलेट पण केलंय पहिलेच. थँक्यू सो मच. इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीकडे मला वाटतं होऊन जातील. इंस्टाग्रामचं होतंय काय, आपण 1 लाख कम्प्लीट झाले होते, पण आपण कंटिन्यू नाही राहत. 3 वेळा 1 लाख कम्प्लीट. हो, 1 लाख कम्प्लीट होत आहेत. मग आम्ही गॅप घेतोय. मग गॅप पडला की लगेच इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स कमी होतात, असं होते. त्याच्यामुळे मग ते मागे येतोय, परत व्हिडिओज टाकतोय, ते मस्त मिलियन्स मध्ये जात आहेत. मग परत वाढतंय सबस्क्रायबर आणि परत तेवढेच कमी येतात. म्हणजे 2-3 हजार आम्ही पुढे जातोय, मागे येतोय, पुढे जातोय, मागे येतोय. हेच चाललंय आमचं किती दिवसाचं. असो, चला सगळ्यांना गुड नाईट, टेक केअर. आजचा ब्लॉग छोटासा होता, पण ठीक आहे, तुम्हाला सांगायचं होतं. नाहीतर मग उद्या नाही का निघाले असते मी आणि कुठे चालली काय थोडंसं. म्हटलं चला ही गोष्ट शेअर करू. आणि बाकी भेळ एकदम फर्स्ट क्लास बनवली होती. म्हणजे अशी असली भारी भेळ मी खाल्लीच नाही. ओके, थँक्यू. आपण गाडा टाकूयात मग एखादा. भेळ पाणीपुरी. बिझनेस, खरं तर बिझनेसच. चला सगळ्यांना गुड नाईट. हा तुम्ही मॉर्निंगला व्हिडिओ बघणार आहेत, पण तरी सुद्धा आता मी झोपते आणि भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.